नरसिंह जयंती भारतीय कालगणनेनुसार वैशाख शुद्ध चतुर्दशी या दिवशी हे व्रत सादर केलं जातं. भगवान राम कृष्ण हे जे भगवान विष्णूंचे मोठे अवतार पूर्ण अवतार मानले जातात, तसंच भगवान नरसिंहांना देखील पूर्णावतार मानलं जातं. वैशाख शुद्ध चतुर्दशी या दिवशी भगवान नरसिंह प्रगट झाले अशी आख्यायिका आहे. त्यामुळं या दिवशी सकाळी स्नान करावं. स्नान करताना पाण्यामध्ये थोडेसे तीळ घ्यावेत आणि तीळ मिश्रित पाण्यानं स्नान करावं. त्यानंतर देवतांची पूजा करताना प्रथमतः सूर्यादी देवतांना अर्घ्यदान करून मग नरसिंह देवांच्यासाठी संकल्प करावा. तो संकल्प असा आहे: नरसिंह देव देवेश तव जन्मदिने शुभे उपवासम करिष्यामी सर्व भोग विवर्जितम. हे प्रभो, सर्व प्रकारचे माझे जे भोग आहेत त्यांचा त्याग करून तुमच्या ह्या प्रगटीकरणाच्या दिवशी मी उपवासाचं व्रत करत आहे आणि आपलं स्मरण करत आहे, असा हा संकल्प आहे. तर हा संकल्प करावा. त्यानंतर सायंकाळ आणि मग देवतांची पूजा करावी. सायंकाळच्या वेळेला आपल्या घरी जर नरसिंहांची मूर्ती असेल तर एका चौरंगावरती अष्टदळ कमळ स्थापन करून भगवान नरसिंह, लक्ष्मी आणि सिंह यांची षोडशोपचारी पूजा करावी. ही पूजा करताना प्रामुख्याने त्यामध्ये तुळशीचा अंतर्भाव असावा. सर्व प्रकारची रसाळ फळं भगवान नरसिंहांना अर्पण करावीत. जर आपल्या घरी नरसिंह मूर्ती नसतील तर शाळीग्राम मूर्तींची देखील पूजा केली नरसिंहांचं स्मरण करून तरीही ती स्वीकार्य असते. षोडशोपचारे शाळीग्राम देवांची पूजा करावी, तुळशी पत्र अर्पण करावं. जर ह्या दोन्ही गोष्टी आपल्याकडे नसतील तर आपल्या आसपास जर भगवान नरसिंहांची कुठं मंदिर असतील तर त्या मंदिरामध्ये जाऊन देवांची पूजा करावी. भगवान नरसिंहांची पूजा करताना त्यांना दीपदान द्यावं. तुपांच्या दीपानं त्यांना दीपदान अर्पण करावं. रसाळ फळं अर्पण करावीत, नारळ अर्पण करावा, दक्षिणा, विडा अर्पण करावी. ही भगवान नरसिंहांची या दिवशीची उपासना आहे. उपासना करताना काही मंत्र आहेत आणि काही स्तोत्र आहेत. तर त्यातला प्रख्यात एक असा मंत्र, अनेक मंत्र आहेत भगवान नरसिंहांचे, गायत्री मंत्र आहेत, तसे अनेक मंत्र आहेत. तर त्यातला एक मंत्र मी आपल्याला सांगतो. तो मंत्र असा आहे: उग्रवीरम महाविष्णू ज्वलंतम सर्वतोमुखम नरसिंहम भीषणम भद्र मृत्युम नमाम्यहम. असा भगवान नरसिंहांचा हा मंत्र आहे. ह्याचं स्मरण करावं. भगवान किती हातानं प्रकट झाले किंवा किती उग्र रूप त्यांचं होतं याविषयी अनेक लोकांच्या चर्चा होत असतात. तर त्याच्याविषयी जी स्तोत्र आहेत किंवा काही त्याची माहिती आहे. तर भगवान नरसिंहांचं जे षोडश बाहू नरसिंहाष्टक असं एक स्तोत्र आहे, त्याचा आपण वाचन करावं. तर ते स्तोत्र असं आहे: भूखंडम वारणांडम परवर विरटम डंप डंपोरुडंपम डिम 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 डिडिंबम दहमपि दहमयी झंप झंपैश्च झंपैः तुल्यास्तुल्या धूम धूम धूमकै कुंकुमांकैः एतत्ते पूर्णयुक्त महरह करह पातु मां नारसिंहा. उच्चार शुद्ध होत नसतील तर श्रवण भक्ती करावी. कारण हे थोडंसं वाचन करायला उच्चार शुद्ध नसतील तर श्रवण भक्ती करावी. कारण हे थोडंसं वाचन करायला कठीण असं स्तोत्र आहे. हे 8 हे जी पदं आहेत. तर हे जे प्रसिद्ध स्तोत्र आहे श्री षोडश बाहू नरसिंहाष्टक, श्री षोडश बाहू नरसिंहाष्टक हे जे स्तोत्र आहे ह्याचं वाचन करावं. नरसिंह पुराणामध्ये मी पुराणांचं जर वाचन करायचं असेल, प्रल्हाद महाराजांची सुद्धा काही चरित्र आहेत ती वाचन करावी. तर ज्या वेळेला नरसिंह पुराणात असलेले ज्या वेळेला नरसिंह भगवानाने हिरण्यकश्यपूंचा वध केला त्यावेळेला त्यांचा जे अत्यंत उग्र रूप आहे, सगळे देव प्रगट झालेले होते. तर त्यांच्या अत्यंतिक भयावह अशा उग्र रूपाकडे बघून सगळे घाबरलेले होते. तर त्यांचा क्रोध थोडा ज्यावेळेला शांत झाला त्यावेळेला प्रल्हाद त्यांच्यासमोर गेले, त्यांना हात जोडले आणि त्यांनी प्रार्थना केली की हे प्रभू,
तुमचा माझ्यावरती विशेष स्नेह का बरं? इतरही भक्त आहेत पण तुमचा स्नेह माझ्यावरती विशेष दिसतो आहे. तर त्यावेळेला भगवान नरसिंह प्रल्हादाला म्हणाले की प्रल्हादा, मागच्या जन्मी तू वासुदेव नावाचा एक आचारहीन ब्राह्मण होतास, विद्याहीन पण होतास. तर विद्याहीन आणि आचारहीन असा जो ब्राह्मण आहे तो वैशाख शुद्ध चतुर्दशी या दिवशी त्या दिवशी उपवास तुझ्यातनं नकळत घडलेला होता आणि जागरणही घडलेलं होतं, ब्रह्मचर्याचं तुझ्यातनं व्रतही झालं होतं. तर ह्या व्रतापोटी या जन्मी तुला माझा हा स्नेह तुला प्राप्त झालेला आहे, असं भगवान नरसिंहांनी प्रल्हादांना सांगितलं, असं नरसिंह पुराणामध्ये लिहिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं नरसिंह पुराणांचं वाचन करावं. भागवत पुराणामध्ये सुद्धा सप्तम स्कंदामध्ये भगवान नरसिंहांची कथा विस्तृत स्वरूपात मांडली गेली आहे, त्याचंही वाचन करावं. दिवसभर असत्य भाषण टाळावं, क्रोध टाळावा. शक्यतोवर भगवान नरसिंहांचा जो जप आहे त्याचा जप करावा किंवा स्तोत्र म्हणावे आणि हा दिन सुखानं साजरा करावा.